दाखल केलेत. महापौरसाठी अश्विनीताई लांडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तसेच उपमहापौर पदासाठी साहिल केदारी यांचा आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या अर्ज भरण्याच्या अगोदर आम्ही समविचारी पक्षाची चर्चा केली होती, त्यांना फोन केले होते, विचारणा केली होती. पण आम्ही निवडणुकीच्या अगोदर पण जे सांगितलं होतं ते आज परत एकदा सिद्ध होतंय की घड्याळाला मत म्हणजेच भाजपला मत. आज सुद्धा कोणाला त्यांना भाजपच्या विरोधात लढण्याची इच्छा नाही, पण काँग्रेस पक्ष आपल्या मतदारांची प्रतारणा करणार नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडणूक महापौरची आणि उपमहापौरची लढवत आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही अश्विनीताई लांडगे आणि साहिल केदारीचा महापौर आणि उपमहापौरसाठी फॉर्म अर्ज आज दाखल केला. ठाकरेंचे एक नगरसेवक आहेत ते आहेत का? आम्ही सर्वांना फोन केले होते. सर्वांची वाट बघितल्यानंतर आज आम्ही आमचे अर्ज दाखल केले. या महापौर पदाची प्रथम सगळ्यांना मी नमस्कार करते आणि पुणे शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, गटनेते, ज्येष्ठ नेते, पदाधिकाऱ्यांनी आज माझ्यावर विश्वास ठेवला आणि खरंच ख्रिश्चन समाजाचं निदान उमेदवारी फॉर्मसाठी तर विचार केला. त्याबद्दल काँग्रेस पक्षाचे मी प्रथम आभार व्यक्त करते आणि पूर्ण काँग्रेस पक्षाचे आभार व्यक्त की त्यांनी आम्हाला उमेदवारी अर्ज भरण्यास आज संधी दिलेली आहे आणि आम्ही ते अर्ज भरलेला आहे. तुम्ही माघार घेणार नाही यावर ठाम आहे, कारण की संख्याबळ आपण पाहिलं तर भाजपकडे बहुमत आहे. असं असताना काँग्रेस या निवडणुकीमध्ये होते. शेवटपर्यंत तुम्ही लढत राहणार. आता आपल्या महाराष्ट्रात तर तुम्ही पाहिलेलं आहे आणि आपल्या देशामध्ये पण पाहिलेलं आहे, पूर्ण भारत देशामध्ये. तर काँग्रेस पक्ष हा असा एकमेव पक्ष आहे की बीजेपीशी लढू शकतो आणि त्याच विचाराने आता आम्ही फॉर्म भरलेला आहे. आम्ही लास्टपर्यंत लढत राहणार आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट साहिल शिवाजी केदारी. सर्वप्रथम मी आमच्या काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, माननीय बंटी उर्फ सतेज पाटील साहेब, पुण्याचे शहराध्यक्ष अरविंद भाऊ, गटनेते चंदूशेठ कदम, तसेच रमेशदादा बागवे, मोहनदादा जोशी, सर्व नेत्यांचं व माझ्या सहकारी नगरसेवकांचा आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या एक नवीन तरुणाला या ठिकाणी संधी दिली. आमचं संख्याबळ जरी कमी असलं पण पक्षाने जो माझा विश्वास ठेवला आणि माझ्यासारख्या तरुणाला एक ओबीसी समाजातल्या, माळी समाजातला मी एकुलता एक नगरसेवक काँग्रेस पक्षातर्फे आहे आणि समाजाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न जो काँग्रेस पक्षाने केला, मी पक्षाचा आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महापौर पदाकरता शीतल सावंत यांचा अर्ज भरलेला आहे आणि उपमहापौर पदाकरिता दत्तात्रय रंगनाथ भैरट यांचा अर्ज भरलेला आहे. पण तुम्ही राज्यात एकत्र आहात आणि एवढ्या मोठ्या महानगरपालिकेत भरलेला आहे. ह्याबाबतच्या चर्चा वरिष्ठांशी अजून व्हायच्यात. सगळ्या फॉर्म आम्ही तूर्त भरून ठेवलेला आहे. वरिष्ठांशी चर्चा झाल्यानंतर ह्याबाबतचे पुढील निर्णय घेण्यात येतील. परंतु आता फॉर्म भरणं जरुरीचं होतं. आम्हाला या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करण्याकरता जनतेने पाठवलेलं आहे. जे काय आम्हाला मॅन्डेट दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही कन्स्ट्रक्टिव्ह वर्कला आम्ही मदत करू. या ठिकाणी चुकीच्या काही गोष्टी असतील त्या ठिकाणी आम्ही निश्चित विरोध करणार आहोत. अर्ज भरण्यासाठी स्थानिक लेवलला हा निर्णय घेण्यात आलेला आहे. स्थानिक लेवललाच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पक्षाकडून राजपत्रित सूचना आली अद्याप आलेली नाहीये. जिथे पिंपरी चिंचवडला राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला, कसा निर्णय होऊ शकतो असं आता ह्याबाबत काही मला सांगता येणार नाही पिंपरी चिंचवडमध्ये काय घडलेलं आहे याबाबतचं. परंतु पुन्हा एकदा वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली जाईल आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. तुम्ही एक आरोप केलाय राष्ट्रवादीला म्हणजे भाजपला, आरोप काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी केला.
कधी केलाय तो? त्यांनी काय केलाय? राष्ट्रवादीला मत राहिले का? समविचारी पक्षांशी आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हे पहा, ते त्यांनी मत मांडलं. त्यांच्याकडे अशी मतं मांडण्याव्यतिरिक्त दुसरं काही आता त्यांच्याकडे उरलेलं पण नाहीये. आम्हाला कन्स्ट्रक्टिव्हली काम करायचं आहे आणि त्याबाबत आम्ही आमची भूमिका ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह वर्क असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पुणेकर जनता निर्णय आता तर आम्ही स्थानिक पातळीवरती घेतलेला फॉर्म भरून ठेवण्याचा, वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेण्यात वरिष्ठांनी माघार घेतला आता जर तर वरती आता बोलता येणार नाही. आपण आतापर्यंत उमेदवार देणार नव्हतं असं आपली चर्चा चालली होती. अचानक असं काय घडलं? थांबा ना दादा मध्ये काय सेंटरला या केस माझी रोल आहे का? चला, आज तुम्ही अर्ज भरलेला आहे आज उमेदवारी अर्जासाठी तुमच्या नावाची घोषणा करण्यात येते राष्ट्रवादीकडून. काय सांगाल? एक असा प्रसंग आहे खरं तर राष्ट्रवादीमध्ये जिथे अजितदादा आता आपल्यात नाहीयेत आणि तरीही तुम्हाला राष्ट्रवादीकडून आता उमेदवारी देण्यात येत आहे. काय वाटतं? शेवटी तो पक्षाचा निर्णय आहे आणि पक्षाबरोबर जेव्हा आम्ही असतो तेव्हा नक्कीच पक्षाबरोबरच ज्यांचा जो वरिष्ठांचा निर्णय तो आमचा निर्णय. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं फॉर्म भरायचं तर भरलं, त्यांनी सांगितलं फॉर्म भरायचं तर त्या आम्ही फॉर्म भरला. जर तुम्हाला समजा ही उमेदवारी मिळाली महापौर पदाची तर काय तुमचं विजन असणार आहे पुण्यासाठी? जसे अजितदादा पालकमंत्री होते पुण्याचे त्याच प्रकारे काम करण्याची तुमची काय? 100% जो दादांचा विजन तोच आमचा विजन. ठीक आहे. दुसरे कोण आपले? चला, अनुभव पडले. तुम्ही महापौर पदाकरता काय सांगाल? नाही, आता आमच्या पक्षाच्या वरिष्ठांकडनं म्हणजे आमचे आमदार सुनील भाऊ टिंगरे असतील, चेतन भाऊ तुपे पाटील असतील, आमचे गटनेते निलेश भैया असेल, दुसरे अध्यक्ष आमचे सुभाषजी जगताप असेल, आत्ताच आमच्या गटनेत्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आता आम्ही स्थानिक पातळीवर हा निर्णय घेतलेला आहे आणि स्थानिक पातळीवर निर्णय घेतलेला असल्याकारणाने मतदान 9 तारखेला आहे. तोपर्यंत वरिष्ठांचे काय आदेश येतील आणि काय येतील त्याप्रमाणे जे वरिष्ठ सांगतील त्या पद्धतीने आम्ही ते करणार आहोत. ठीक.